नमस्कार मंडळी. मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी सुपर सॉफ्ट आणि झटपट होणारं मँगो मफिन्स आज बनवूया. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहे आणि उन्हाळा म्हटलं तर आंबे. तर हा दोन बेत साधून मी हे मँगो मफिन्स, मँगो कपकेक किंवा मँगो केक बनवलेला आहे. आता इथे माझ्याकडे जे मोल्ड आहे ना ते 6 याचंच आहे. पण बॅटर आपलं जास्त झाल्यानंतर याच पद्धतीने मस्त केक सुद्धा बनवू शकता. म्हणजे तुमच्याकडे मफिनचं हे मोल्ड नसेल तर याचा केक सुद्धा तुम्ही तयार करू शकता. तर आता मुलांना काहीतरी तर खायचंच असतं. दिवसभर काहीतरी चालूच असतं. आई मला हे दे, मम्मा मला ते दे. मग म्हणूनच आज मी हे मँगो मफिन्स बनवले आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. आणि अशाच मस्त मस्त रेसिपीज तुम्हाला बघायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तर चला सुरुवात करूया. तर इथे केकला लागणारं सगळं साहित्य मी मोजून काढून घेतलेलं आहे. इथे यांचं जे प्रमाण आहे ते करता करता मी सांगते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. तर सगळ्यात आधी केक करण्यासाठी आपण जे केक मोल्ड आहे ते तयार करून घेऊ. आता कपकेक करायचे आहे तर त्या मोल्डमध्ये मी असे पेपर्स टाकून घेतले. हे म्हणजे काय म्हणतात मफिन्सचे पेपर्स मिळतात ना तर ते टाकून घ्यायचे आहे. लायनर्स म्हणतात त्याला, पेपर लायनर्स. आणि जे आपण बॅटर आता जास्त झाल्यानंतर जे केक टीन मध्ये वापरणार आहे ते केक टीनला पण मी तयार करून घेतलं. तर त्याला तेल लावून घेतलं आणि थोडंसं पीठ लावून ते सगळीकडे स्प्रेड करून घेतलं आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते मी काढून घेतलेलं आहे. आणि अव्हनला पण प्रीहीट करायला ठेवलेलं आहे 180 डिग्री वरती 10 मिनिटं. तोपर्यंत आपण आता केकचं बॅटर तयार करायला घेऊ. एक मोठं बोल घेतलं, त्यामध्ये अर्धा कप दही घातलेलं आहे. अर्धा कप इतकं व्हेजिटेबल ऑइल म्हणजे कुठलंही ज्याला फ्लेवर नाही आहे असं ऑइल घालायचं आहे, तेल घालायचं आहे आणि 3/4 कप आपण इथे पावडर्ड शुगर घेतलेली आहे. आणि आता याला सगळ्यांना छान बीट करून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे हे बीटर आहे, यानेच मी हे बीट करून घेते. तुम्ही हे हाताने पण करू शकता. आपला नेहमीचा जो विस्कर असतो ना त्याने तुम्ही विस्क करून घ्यायचं आणि हे असं छान फ्लफी होतपर्यंत करून घ्यायचं आहे. तर एक 5 ते 7 मिनिटं लागतात. त्यानंतर इथे आपण मँगो पल्प घेतलेला आहे. तर यामध्ये पाणी न घालता फक्त आंब्याचा जो गर आहे तो काढून घ्यायचा आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा. तर तो पण मी इथे 3/4 कप घेतला आणि तो पण मी परत याला छान बीट करून घेतलं मिक्स करून. आता आपले ओले जे जिन्नस आहे ते तयार झाले आहे. ते जे ड्राय जिन्नस आहे ते आपण आता तयार करू. त्यासाठी मी 1.5 कप मैदा घेतला. आता इथे आज मी मैदा घेतलेला आहे. मैद्याच्या ऐवजी तुम्ही रवा सुद्धा घेऊ शकता किंवा गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. आता या मैद्यामध्ये मी 1.5 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घातला आणि हे सगळं चाळून घ्यायचं आहे. तर आता जे आपलं ओलं बॅटर आहे किंवा ओलं जी वस्तू आपण तयार करून घेतलेली आहे मँगो पल्पचा वगैरे त्याच्यामध्येच हे चाळून घ्यायचं. आणि आता यामध्ये मी अर्धा टीस्पून वेलची पावडर घालत आहे. असा मस्त घरी बनवलेला केकचा स्वाद तुम्हाला पाहिजे असेल तर वेलची पूड घाला, नाही तर तुम्ही व्हॅनिला एसेन्स पण इथे घालू शकता. तर 2-3 ड्रॉप्स व्हॅनिला एसेन्स इथे घालायचं आहे. आता हे छान मिक्स करू, ओव्हर मिक्स करायचं नाही आणि फक्त सगळं एकजीव झालं पाहिजे एवढं मिक्स करायचं. आणि आपलं हे मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे. आता इथे जर हे थोडंसं थिक झालं तर तुम्ही इथे थोडं दूध वापरू शकता, पण अशी कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. आता हे छान तयार झालेलं आहे आणि जे आपण लायनर्स लावून घेतले तर आता यामध्ये हे बॅटर भरून घेऊ. तर इथे ना पाऊण भरायचं, पूर्ण भरायचं नाही. तर पण मी तुम्हाला सांगते, जसं सुरुवातीला तुम्ही बघितलं असालच आपले केक कसे फुलून वर आलेले आहे, ते इथे अर्धच भरा. अर्ध भरलं ना की व्यवस्थित ते राईज होऊन बरोबर त्याच्यामध्ये येतं. आता मी इथे 3/4 भरलेलं आहे तर ते राईज होऊन परत खाली जाण्याचा प्रयत्न ते करतात. तर ही एक महत्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. अर्ध भरा किंवा त्यापेक्षा थोडं जास्त. आणि जे बाकीचं बॅटर आहे ते मी या केक टीन मध्ये घालून घेतलं. आणि इथे ना वरून थोडा पिस्ता घालायचा राहिला तर हा पिस्ता घालून घ्यायचा. पिस्ता जो आहे तो मी छान असा बारीक करून घेतला आणि तो घालायचा आहे. म्हणजे तुम्ही कप केक वरती पण घालू शकता आणि या केक वरती पण घालू शकता. आणि आता काही नाही, याला मस्त असं प्री हिटेड ओव्हन मध्ये 180 डिग्री वरती 20 ते 22 मिनिटं बेक करू. आणि जर ओव्हन नसेल, कढईमध्ये करायचं असेल तर कढईमध्ये खाली मीठ घालून घ्यायचं, स्टँड ठेवायचा, हे बाकी मग केकचा स्टँड त्यामध्ये ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती याला 30 मिनिटं बेक करून घ्यायचं.
आता इथे 20 मिनिटं झालेले होते आणि मी कपकेक काढला तर कपकेक व्यवस्थित झालेला आहे आणि जे केक आहे ना तो जो केक व्हायचा होता तर मी परत त्याला थोडा वेळ ठेवलं, एक 5 ते 7 मिनिटं परत ठेवलं आणि नंतर त्याला काढलेलं आहे. तर हे बघा आपले मफिन्स किती मस्त क्लिअर निघाले आहे ना, अजिबात खाली बॅटर वगैरे नाहीये. म्हणजेच व्यवस्थित शिजलेले आहे, झालेले आहे. जर तुम्हाला थोडंसं खाली बॅटर लागत असेल तर एक 2-3 मिनिटं परत याला तुम्ही बेक करू शकता. तर हे बघा, हे जे आपलं केक आहे ते पण तयार झालं आहे. तर मँगो केक पण तयार आहे, मँगो मफिन्स पण तयार आहे. इथे एक महत्त्वाची टिप आहे. हा जो केक टिन आहे त्याला खालून पण छान हवा लागायला पाहिजे म्हणून असं जाळीवर वगैरे ठेवायचं. जर असंच डायरेक्ट ठेवलं किंवा जमिनीवर ठेवलं किंवा आपल्या प्लॅटफॉर्मवर ठेवलं ना, किचनच्या प्लॅटफॉर्मवर, तर खालून ते ओलं होतं आणि जो आपला केक आहे तो पण खालून ओला होतो. म्हणून याला असं जाळीवर वगैरे ठेवायचं. तर मी इथे या मोल्डवर उलटं करून ठेवून दिलं. खालून छान त्याला हवा लागली. ते थंड झाल्यानंतर याला कट करू. आणि मफिन्स पण किती मस्त आपले झालेले आहे तुम्ही बघू शकता. छान असे जाळीदार आणि फ्लफी झालेले आहे आणि सुपर सॉफ्ट, सुपर यम्मी आपले हे मँगो मफिन्स तयार होतात. तर हे मँगो मफिन्स या उन्हाळ्यात एकदा ट्राय करा. तुमच्या मुलांना नक्की आवडेल. हे मँगो मफिन्स तुम्ही मुलांना संध्याकाळी काहीतरी त्यांना पाहिजे असेल तेव्हा देऊ शकता, मधल्या वेळेत काही देऊ शकता किंवा जर शाळा सुरू असेल तर टिफिनमध्ये तुम्ही त्यांना हे मँगो मफिन्स नक्कीच देऊ शकता. इतकंच नाही तर संध्याकाळी तुम्ही पण हे चहासोबत एन्जॉय करू शकता. तर एकदा ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.